आता आपण क्वेश्चन थर्ड मधलं 13व्या सम पासून पुढचं बघू की त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आला का? पण चेक केले का तुम्ही मागचे सम्स? हो. काय इश्यू आहे का त्याच्यामध्ये? नाही. तुला काय नाही इश्यू? ओमचं काय माहित नाही आपल्याला अजून. अरे यार काय येत नाही पेन? ओके. आता बघ, आता याच्यामध्ये हे जे सम आहे 13 नंबरचं, 13 नंबर मध्ये हे सम असा आपण आधी पण सॉल्व्ह केलंय. e रेस टू लॉग ऑफ समथिंग व्हॅल्यू दिली, पण e रेस टू लॉग ऑफ चा फॉर्म्युला आहे ना आपल्याकडे. e रेस टू लॉग ऑफ असेल तर काय होतं, इथं बेस काहीच नाही म्हणजे e असतो. बेस मॅच झाला की जो ज्याचा लॉग घेतलाय ना आपण त्या तेवढीच टर्म राहते. म्हणजे हा जो x आहे एवढीच टर्म शिल्लक राहते, हे सगळं निघून जातं. बरोबर. मग आता इथं पण तेच झालं बघा. इथं काय आहे, एवढी टर्म आहे, ही म्हणजे तुमचा x आहे, ही म्हणजे तुमचा x आहे. बरोबर. बाकीचं e रेस टू लॉग बेस माहित नाही ती टर्म. बरोबर. इथं तेवढीच टर्म राहिली, बाकी सगळं काढून टाकलं. मग आता त्या टर्मचं डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, हे विथ रिस्पेक्ट टू y dy बाय dx केलं तर दोन्हीचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेणार. आता इथं रेस्ट एक्स स्क्वेअर होता त्यामुळे 2 पुढे आला. इथं काय ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, ब्रॅकेटचा स्क्वेअर असल्यानंतर लॉग मध्ये तो 2 पुढे येत नाही इंडायसिसला. ब्रॅकेटचा स्क्वेअरचं मिनिंग काय होतं, लॉग ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मीन्स काय होतं, लॉग ऑफ एक्स इंटू लॉग ऑफ एक्स. ओके, हे मिनिंग आहे. आणि लॉग ऑफ एक्स स्क्वेअर म्हणजे काय झालं, पर्टिक्युलर जे फंक्शन आहे त्याचा तुम्ही लॉग घेतलाय त्याचा स्क्वेअर आहे, त्यामुळं इथं लॉगचा स्क्वेअर नसल्यामुळे हा 2 पुढे येतो, तो मल्टिप्लाय होतो लॉग ऑफ एक्स स्क्वेअर. हा दोन्ही मध्ये फरक आहे, ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि लॉग ऑफ एक्स स्क्वेअर हा फरक आहे, त्यामुळे दोन्हीसाठी रूल वेगळे. आता इथं काय दिलंय, पहिली टर्म जी होती, पहिली टर्म काय ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे आणि दुसरी टर्म काय सांगते एक्सचा स्क्वेअर आहे, त्यामुळे पहिल्या टर्मचा ब्रॅकेट स्क्वेअर तसाच राहिला, दुसऱ्या टर्मचा एक्स स्क्वेअरचा 2 पुढे आला. आता इथं ब्रॅकेट स्क्वेअर त्यामुळे काय येणार, 2 पुढे येणार, लॉग एक्स ऍज इट इज राहिला, लॉग एक्स ऍज इट इज राहिला, कारण हे काय झालं एफ ऑफ एक्स रेस टू एन झालं. म्हणजे काय झालं, एन पुढे आला म्हणजे 2 पुढे आला, लॉग ऑफ एक्स ऍज इट इज, एन मायनस 1 किती राहिलं, 1 राहिलं. आता एफ डॅश ऑफ एक्स म्हणजेच काय, लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह, लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह घेणार. बरोबर. आणि इथं तर डायरेक्ट लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह आहे विच इज 1/x. ओके, 1/x आल्यामुळं नेक्स्ट काय होतंय, हा जो 1/x आहे लॉग एक्स 2 पुढे घेतलाय आणि 1/x मल्टिप्लाय, इथं 2/x आहे, दोन्हीला डिवाइड बाय एक्स आलं. एवढंच सॉल्व. हे जरा जास्त सिंपल सम आहे, e रेस टू एक्स असल्यामुळं ते सरळ सरळ पुढे स्प्लिट झालं. या टाइमचा
हे सम पण तसंच आहे, वरती एक कॉसचं सम बघितलं होतं बघा आपण असंच. हे जे साईनचं सम आहे तसंच एक कॉसचं सम इथंच कुठतरी बघितलेलं आहे. कॉसचं आहे का टॅनचं आहे, पण कुठंतरी एक सम बघितलं होतं आपण असंच. नाही, हेच सम होतं. कालच्या लेक्चर मध्ये पुढं आहे असं एक्सप्लेन केलं. तर इथं बघा, सगळ्यात पहिले हे आहे तुमचं फर्स्ट फंक्शन, हे आहे सेकंड फंक्शन. सेकंड फंक्शन कुठलं, रूट. हे आहे तुमचं थर्ड फंक्शन आणि हे आहे तुमचं फोर्थ फंक्शन. बरोबर, 4 फंक्शन आहेत. आता 4 फंक्शन हॅलो आहेत म्हण. हॅलो हॅलो, सर, ओमला ऍड करा. आलाय का? हो हो. एक मिनिट. कुठे आहे? नाहीये. तो म्हणतोय कनेक्टिव्हिटीचा पण इश्यू आहे आता मला. बरं ठीक आहे, त्याला म्हणून व्हिडिओ टाकतो. कनेक्ट होत असेल तर बघ, नसेल होत तर मग व्हिडिओ टाकतो. ओके, व्हिडिओ तर येणारच. काय प्रॉब्लेम आहे काय माहिती, कनेक्ट व्हायला पाहिजे. ओके, तर आता सगळ्यात पहिले फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, साईनचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? आउटसाइड पासून आपण डेरिव्हेटिव्ह चालू करणार. हे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, हे सेकंड काय आहे? रूट. थर्ड डेरिव्हेटिव्ह काय आहे? साइन. फोर्थ डेरिव्हेटिव्ह रूट एक्स. ओके, आता बघ, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह त्यांनी घेतलं, साइनचे डेरिव्हेटिव्ह कॉस आलं, हा त्यांचा थीटा आहे तो ऍज इट इज राहिला. परत हे आलं सेकंड डेरिव्हेटिव्ह. सेकंड डेरिव्हेटिव्ह मध्ये काय? रूट. रूटचं डेरिव्हेटिव्ह काय आलं? 1/2 रूट. मग आतमध्ये काय राहिलंय? साइन रूट एक्स राहिले. बरोबर, तर साइन रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे हे आलं थर्ड डेरिव्हेटिव्ह तुमचं. हे झालं डेरिव्हेटिव्ह 1, हे झालं डेरिव्हेटिव्ह 2 जसं दाखवलंय. त्याच्यानंतर हे झालं डेरिव्हेटिव्ह 3 आणि हे झालं फोर्थ डेरिव्हेटिव्ह. चारही डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर लास्टला आपण काय करतो? सगळे डेरिव्हेटिव्ह कंपाईल करून लिहितो खाली. जे चारही डेरिव्हेटिव्ह आलेत ते सगळे कंबाईन करून एकत्र लिहून टाकायचे. बरोबर, लक्षात आलं काय करायचंय विशाल? हो. ओके, आता बघा नेक्स्ट मध्ये काय आहे. हे पण इझी आहे, 2च फंक्शन आहेत, 3 फंक्शन आहेत ऍक्च्युली. आता याच्यात बघा फंक्शन कसे डिफाईन करायचे. हे सगळ्यात आउटसाइडचं आहे. लॉग हे तुमचं पहिलं डेरिव्हेटिव्ह, सेक हे तुमचं सेकंड डेरिव्हेटिव्ह, ई रेस टू एक्स स्क्वेअर हे तुमचं थर्ड डेरिव्हेटिव्ह आणि एक्स स्क्वेअर हे तुमचं फोर्थ डेरिव्हेटिव्ह. अशी तुमची 4 डेरिव्हेटिव्ह आहेत बघा. आता हे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घेतलं लॉग, सेकंड डेरिव्हेटिव्ह काय आलं? सेक. थर्ड डेरिव्हेटिव्ह काय आलं? ई रेस टू एक्स स्क्वेअर आणि फोर्थ डेरिव्हेटिव्ह आलं एक्स स्क्वेअर. आलं लक्षात? 4 डेरिव्हेटिव्ह घेतले म्हणजे आपण काय करतो? आपण नेहमी स्टार्ट करताना आउटसाइडने स्टार्ट करतो. इकडून स्टार्ट केली, बाहेरच्या टर्मचं पहिलं डेरिव्हेटिव्ह घेतलं, त्याच्यानंतर आपण त्याच्या आत गेलो सेकंडला, मग हे थर्डला आणि मग फोर्थला. आणि 4ही डेरिव्हेटिव्ह काढून झाल्यानंतर आपण सगळे एकत्र कंबाईन करून लिहून टाकतो खाली. ही आहे चेन रिॲक्शन. सगळ्यात आउटसाइडचं जे असतं ते फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये असतं ते सेकंड, त्याच्या आतमध्ये थर्ड आणि लास्टचं फोर्थ डेरिव्हेटिव्ह. असं ती चेन रिॲक्शन आहे. आपण आउटसाइड मधून इनसाइडला जातो. ही आपली प्रोसेस आहे डेरिव्हेटिव्हची. ओके, नेक्स्ट काय? लॉग ऑफ ई स्क्वेअर. आता इथं बघा, इथं लॉग ऑफ लॉग एक्स टू द बेस ई स्क्वेअर असं दिलंय, पण प्रत्येक लॉगचा बेस ई असतो. जर आपण स्प्लिट केलं, यांनी काय केलं इथं? चेंज ऑफ बेस वापरलाय. चेंज ऑफ बेसचा फॉर्म्युला वापरलाय. चेंज ऑफ बेस काय सांगतो आपल्याला? log of b to the base a can be written as log of
b to the base c upon log of a to the base c. म्हणजे आपण c हा वेगळा बेस आणला, दुसरा बेस घेऊन आपण काय केलं, वरच्या टर्मचा वेगळा लॉग लिहिला आणि खालच्या टर्मचा वेगळा लॉग लिहिला. ह्याला चेंज ऑफ बेस म्हणतात. आता इथं पण त्यांनी तेच केलंय. ही आहे तुमची बी टर्म, ही आहे तुमची ए टर्म, त्यांनी स्प्लिट केलं. हे झालं तुमचं लॉग बी अपॉन लॉग सी. ओके. आता इथं बेस काहीच मेन्शन नाही केलेला. बेस काहीच नसतो तिथं. बेस काय असतो, ई हा बेस असतो. ओके. आणि ह्या ईचा स्क्वेअर आहे म्हटल्यावरती हा 2 पुढे येणार, हा 2 पुढे आला. लॉग ई नेहमी 1 असतो, लॉग ई निघून जाणार. ओके. लॉग ई निघून गेला, त्यामुळे राहिलं काय खाली, फक्त 2 राहिला, फक्त 2 राहिला. मग आता काय होतंय, वरची टर्म आहे लॉग ऑफ लॉग एक्स, मग याच्यात 2 डेरिव्हेटिव्ह होतात. सिम्प्लिफाय केल्यानंतर लॉग आउटसाइडचा आणि लॉग इनसाइडचा, असे 2 डेरिव्हेटिव्ह आपल्याकडे आहेत. बरोबर. आता या 2 डेरिव्हेटिव्हला काय करणार, सगळ्यात पहिले आउटसाइडनी चालू करायचं. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह मग सेकंड डेरिव्हेटिव्ह. बघा इथं काय केलं त्यांनी, सगळ्यात पहिले 1/2 असा तसं बाहेर ठेवला, याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं, 1 अपॉन लॉग एक्स आलं. त्याच्यानंतर आतमध्ये लॉग एक्स राहिलंय, त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह येतं 1 अपॉन एक्स, जे की आपल्याला इथं दिसेल. इथं त्यांनी दिलं असं, इथं 1 अपॉन एक्स लिहिलंय, कंबाईन करून आन्सर लिहून टाक. ठीक आहे. आता तसंच नेक्स्ट सम बघा. सम काय अवघड नाही येते, पण ते फक्त कसं होतंय की मोठे मोठे दिसतात, त्यामुळे गडबड होते. आता इथं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काय आहे, इंडायसिस. इंडायसिस इज युअर फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. त्यानंतर सेकंड काय डेरिव्हेटिव्ह येणार, लॉग इज युअर सेकंड डेरिव्हेटिव्ह. त्यानंतर दिस सेकंड लॉग इज युअर थर्ड डेरिव्हेटिव्ह, आणि हा आहे तुमचा फोर्थ डेरिव्हेटिव्ह. त्यामुळे प्रोसेस कशी फ्लो होणार आहे, 1 2 3 आणि 4. ओके. आता बघा सगळ्यात पहिले काय केलं त्यांनी, दिस इज युअर फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. इथं काय केलं, 2 बाहेर आला, रेस टू 1 आलं, म्हणजे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह झालं. आता लॉगचं डेरिव्हेटिव्ह इथं घेतलंय, दिस इज युअर सेकंड स्टेप डेरिव्हेटिव्ह. ओके. 2 डेरिव्हेटिव्ह झाले. आता आतमधला लॉग इथं आलाय बघा, दिस इज युअर थर्ड डेरिव्हेटिव्ह. आणि थर्ड डेरिव्हेटिव्ह झाल्यानंतर लास्ट दिस इज युअर फोर्थ डेरिव्हेटिव्ह. ओके. असे त्यांनी चारही डेरिव्हेटिव्ह स्टेप बाय स्टेप घेतले आणि सगळं कंपाईल करून फायनल आन्सर लिहिलं. त्यामुळं डेरिव्हेटिव्ह मध्ये लक्षात ठेवायचं, किती मोठं सम जरी असलं तरी स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह केलं की आउटसाइड मधनं इनसाइड कन्सिडर करत जायचं. हे सोपं आहे. पहिलं तुमचं इथं पहिलं दोन्हीचं सेपरेट सेपरेट, याचं सेपरेट सेपरेट डेरिव्हेटिव्ह येणार, कारण ते u प्लस व्ही u मायनस व्ही असं टाईप मध्ये. सगळ्यात पहिले इथं तुमचं काय डेरिव्हेटिव्ह येतं, स्क्वेअर आहे, इंडायसिस, दॅट इज युअर फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. देन साइन इज युअर सेकंड डेरिव्हेटिव्ह, आणि लास्ट एक्स स्क्वेअर इज युअर थर्ड डेरिव्हेटिव्ह. तसंच इथं पण कॉसचा जो स्क्वेअर आहे, दिस इज युअर फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. देन कॉस इज युअर सेकंड डेरिव्हेटिव्ह, अँड एक्स स्क्वेअर इज युअर थर्ड डेरिव्हेटिव्ह. बघा आता इथं काय केलंय, सगळ्यात पहिले स्क्वेअर घेतलंय बाहेर बघा, दिस इज युअर फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, आणि दोन्ही सायमल्टेनियसली करतोय आपण इथं फर्स्ट. आता हे झालं, स्क्वेअर निघून गेला, मग आतमधला साइन एक्स स्क्वेअर, दिस इज युअर सेकंड डेरिव्हेटिव्ह. सिमिलरली हिअर दिस इज सेकंड डेरिव्हेटिव्ह. आता राहिलं काय आतमध्ये, एक्स स्क्वेअर, दोन्हीकडे एक्स स्क्वेअर राहिला,
हे झालं तुमचं थर्ड डेरिव्हेटिव्ह. तिन्ही स्टेप सायमल्टेनियसली फॉलो केलं त्यांनी. फक्त क्वेश्चन बघायचं सगळ्यात आउटसाइडचं फंक्शन कुठलं आहे ते चेक करायचं, त्या बेसवरती आपण डेरिव्हेटिव्ह इझिली फाइंड करू शकतो. ओके. हॅलो, आवाज येत नाहीये विशाल, काय म्हटलं? हॅलो हॅलो, हॅलो. ओके. हा बोल ना. काय ना सर, पण ओमचा इनव्हॅलिड येतोय. काय इनव्हॅलिड येते? काहीतरी म्हणला इनव्हॅलिड येतोय फक्त. लिंक इनव्हॅलिड येते. आय डोंट नो ऍक्च्युली, तो फक्त म्हणला इनव्हॅलिड येतोय काहीतरी. ठीक आहे, बघूच जाऊ दे, त्याला मी कॉल करता येईल त्याला पण. इथं बघा, हे इथं झालेत आपले UVW, हे काल सम घेतलंय आपण क्वेश्चन 3च. हे सम चाललं होतं आपलं. इथं बघा, याच्यासाठी आपला रूल आहे, काय रूल आहे? 1 मायनस कॉस एक्स डिवाइड बाय 1 प्लस कॉस एक्स. हे असल्यावर आपण काय लिहू शकतो? डायरेक्टली अंडर रूट 2 साइन स्क्वेअर एक्स बाय 2 अपॉन 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2. बरोबर. तर हेच त्यांनी इथं केलंय. जो थिटा आहे 3x, त्याला 3x बाय 2 घेतलंय. ओके, हा 2 इथं इथं कॅन्सल झाला. त्यानंतर साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर रूट निघून गेलं. साइन बाय कॉस काय आलं? टॅन आलं, टॅन रूट 3x. ओके, तर त्याच्यानंतर इथं बघा, आउटसाइडला लॉग आहे, हे पहिलं फंक्शन, टॅन हे दुसरं फंक्शन, 3x बाय 2 हे तिसरं फंक्शन. ओके, हे 3 फंक्शन आहेत. तर त्या 3 फंक्शनच्या हिशोबाने डेरिव्हेटिव्ह घेतलंय. आता ते कसं घेतलंय बघा, इथं बघा, सगळ्यात आउटसाइडचं लॉग फंक्शन आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं, 1 अपॉन आलं. त्यानंतर टॅन आहे, त्याचं सेकंड डेरिव्हेटिव्ह टॅन 3x बाय 2 घेतलं. आणि त्याच्यानंतर लास्ट टर्म काय राहिली आतमध्ये? 3x बाय 2, 3x बाय 2 चं डेरिव्हेटिव्ह आलं. ते कंपाईल करून लिहिलं. इथं ऑलरेडी हाफ अँगल दिलाय, सेम आत्तासारखं सम करायचं. फक्त काय होणार इथं? 5x बाय 2 आहे, तर ते 5x बाय 4 होणार साइन. आणि इथं प्लस वरती आहे आणि खाली मायनस आहे, म्हणजे काय होतंय इथं बघा, मायनस वरती होतं, म्हणजे इथं कॉसची टर्म वर येणार, साइनची टर्म खाली येणार. थोडक्यात इथं असं येणार, अंडर रूट 2 कॉस स्क्वेअर 5x बाय 4 आणि खाली काय येणार? 2 साइन स्क्वेअर 5x बाय 4. टू गेट कॅन्सल. साइन अपॉन कॉस काय राहणार? इट इज लॉग ऑफ कॉट 5x बाय 4. त्याच्यावरती तुम्हाला सॉल्व्ह करायचं. ओके, आलं लक्षात? आता कॉस नंतर ही साइनची टर्म आहे. साइन ज्यावेळेस मेन्शन केलेलं असतं, तर साइन साठी आपल्याला
रॅशनलायझेशन ऑफ बेस करायला लागतं. इथं पण त्यांनी रॅशनलायझेशन ऑफ बेस केलं बघा. खाली काय 1 प्लस साइन एक्स दिले, तर 1 मायनस साइन एक्स ने मल्टिप्लाय डिवाइड केलं. बेसची टर्म कॉस्ट मध्ये कन्वर्ट झाली आणि वरची टर्म आणि खालची टर्म स्क्वेअर, वरती स्क्वेअर आहे त्यामुळे ते रूट निघून गेलं. खाली पण मग स्प्लिट करून टाकलं. सेक एक्स मायनस टॅन एक्स. आता इथं आउटसाइड फंक्शन लॉग आहे, त्याच्यानंतर आतमध्ये दोन्हीचं सेपरेट यू मायनस व्ही दोन्हीचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेतलं. इथं पण बघा दोन फंक्शन आहेत. आता इथं इंटू आहे त्यामुळे दोन्ही फंक्शन प्लस मध्ये स्प्लिट झाले इंटू असल्यामुळे, आणि इथं 2x पुढे आलं आणि इथं 3/2 पुढे आलं. मग आता या दोन्हीचं मल्टी, इथं तर लॉग 4 कॉन्स्टंट राहिला त्यामुळे 2x चं डेरिव्हेटिव्ह काय येणार 2 आणि लॉग 4 तसंच आहे त्यामुळे काय राहिलं इथं घेतले का नाही, तर कुठं फंक्शन x चं डेरिव्हेटिव्ह 2 log 4 राहिलं तसंच. आणि याच्यामध्ये डिवाइड आहे त्यामुळे सबट्रॅक्शन झालं दोन्हीचं, स्प्लिट्स करून दोन्हीचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह बघा, दोन्हीचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेतलंय. लॉगच्या प्रॉपर्टी वापरल्या. इथं परत बघा 3 टर्म आहेत. इथं सरळ सरळ लॉग ऑफ काय होतंय लॉग ऑफ वरती राहिलं a इंटू बी अपॉन सी, म्हणजे वरच्या दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन खालची टर्म डिव्हिजन, त्यामुळे काय होणार इथं लॉग ऑफ a प्लस लॉग ऑफ बी मायनस लॉग ऑफ सी, कारण डिव्हिजन आहे त्यामुळे त्याचं काय झालं सबट्रॅक्शन झालं. तीच प्रोसेस त्यांनी वरती वापरली, तेच इथं वापरायचं. म्हणजे ही टर्म आहे तुमची a, त्याचं लॉग a होणार, ही टर्म तुमची आहे b डिवाइड बाय ची टर्म मायनस होणार. ओके, अशा 3 टर्म स्प्लिट होऊन सॉल्व्ह करता येईल. विशाल येते का लक्षात? हो. इथं पण तसंच आहे बघ, वरती एक टर्म आहे खाली 2 टर्म आहेत. म्हणजे आत्ता जसं आपण केलं होतं की वरती 2 टर्म होत्या खाली 1 टर्म होत्या, तसं यांनी वरची टर्म मायनस खालच्या दोन्ही टर्म असं स्प्लिट केलं. रेस टू 3 होतं ते पुढे आलं, हे कॉस एक्स पुढे आलं, आणि मग आता तिघांचं सेपरेट सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, या टर्मचं आणि या टर्मचं, असं तिन्हीचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आणि लिहून टाकायचं. नेक्स्ट काय दिलंय, 19 सम. 19 सम मध्ये काय दिलंय बघा. आता ह्याला रेस टू रेस दिलंय. इथं बघा, इथं जो 25 आहे ना, इथं तोच रूल मगाचा अप्लाय होणार. ई रेस टू ला जो होता ना तोच रूल अप्लाय होणार, दोन्हीकडे तो रूल अप्लाय होतोय, हा वाला रूल. a रेस टू लॉग ऑफ x टू द बेस a, बेस आणि ही टर्म सेम असलं की कॅन्सल होतं. आता इथं बघा, इथं तुम्ही म्हणताल इथं 25 आहे, इथं 5 आहे, इथं 16 आहे, इथं 4 आहे. बट 25 म्हणजे काय 5 चा स्क्वेअर, बरोबर ना. 5 चा स्क्वेअर इंटू लॉग ऑफ सेक एक्स अपॉन 5, हा 2 वरती जाईल, म्हणजे काय राहिलं का, इथं तेच केलंय त्यांनी, हा 2 वर घेतलाय, हा 2 चा स्क्वेअर आला. आता बेस आणि ही टर्म सेम झाली, इथं पण तेच झालं, हा 2 वर घेतला त्यांनी, एवढा अख्खा पार्ट निघून गेला, इथं पण हा पार्ट निघून गेला. राहिलं काय सेक्स स्क्वेअर मायनस टॅन स्क्वेअर विच इज 1. सेक्स स्क्वेअर मायनस टॅन स्क्वेअर 1 असतो.
त्यामुळं 1चं डेरिव्हेटिव्ह 0 आलं. त्यामुळं सम पहिल्या जेवढं मोठं सम असतं तेवढं त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी कमी होऊन जातात. आता लॉग बघितल्यावरती सगळ्यात पहिले बघायचं लॉगला इंडायसिस दिला असेल तर इथं सम रिड्यूस होतंय का, लॉग आहे का, इंडायसिस मध्ये लॉग असेल तर सगळ्यात पहिले सम कमी करायचा प्रयत्न करायचा. ते झालं की मग इझी होऊन जातं सम सॉल्व्ह करायला. ओके, याच्यामध्ये एकच सम राहिलेच 20. हे पण u बाय व्ही रूल आहे याच्यामध्ये. बघा इथं डायरेक्टली u बाय व्ही रूल वापरलाय. वरची टर्म u आहे, खालची टर्म v आहे. रूल काय सांगतो, v इंटू du बाय dx मायनस u इंटू dv बाय dx डिवाइड बाय v स्क्वेअर. बघा तुमचं v ॲज इट इज आहे, du बाय dx डेरिव्हेटिव्ह घेतलंय, u परत ॲज इट इज ठेवलाय आणि dv बाय dx. खाली v स्क्वेअर. म्हणजे क्लिअर कट u बाय v रूल वापरलाय डिव्हिजनचा आणि u बाय v रूल वापरून सॉल्व्ह केलं. ओके, हॅलो, आलं का लक्षात विशाल? हो हो. ओके, म्हणजे क्वेश्चन 3 संपलाय. क्वेश्चन 4 उद्या सांगू आपण, चालेल? ओके. हॅलो, हो. ओके, एक मिनिट थांब, मला हम्म. रेकॉर्डिंग